अनेक लोक ज्यावेळेस पैसा इन्व्हेस्टमेंट करतो ना, त्यावेळेस अनेकांना वाटत असतं, की "अरे नाही, इथं इन्व्हेस्टमेंट करू नका, तिथे इन्व्हेस्टमेंट करू नका, तिथं रिस्क आहे." काही जण आता सोन्याचे दर वाढतायत, तर सोन्यामध्ये पण म्हणतात, की रिस्क आहे वगैरे. तर रिस्क हे आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. रिस्क समजून घेताना रिस्क ही पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे, की ज्या गोष्टीतलं माहिती नाहीये तिथं रिस्क आहे. आपण जिथं कुठं राहतो तिथला जो काही जिना आहे, ते जिना कसा आहे, पायऱ्या कशा आहेत, काय आहेत ह्याच्याबद्दलची आपल्याला माहिती असेल, तर उतरताना, चढताना आपण सावधगिरीने चढू. अजिबात रिस्क नाही. माहितीच नाहीये जिना कुठल्या दिशेला आहे, पायऱ्या कशा आहेत, त्या काय आहेत त्या, तर तिथं रिस्क आहे. तसंच इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्याला आपल्या पैशांबद्दल माहिती नसेल, तर तिथं रिस्क आहे. मग आता डिटेल टेक्निकल टर्मिनॉलॉजीज पाहू, की रिस्क म्हणजे काय आहे ते. त्यातली पहिलं आहे रिस्क टॉलरन्स म्हणजे काय? तर ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. टाईम होरिझॉन, करंट फायनान्शियल सिच्युएशन आणि रिस्क टॉलरन्स. मग ह्या 3 मुद्द्यांवरती आपला रिस्क ॲपेटाईट हा शब्द पुन्हा-पुन्हा ॲडवायझर लोकं बोलतात. रिस्क ॲपेटाईट म्हणजे तुम्ही रिस्क घेण्याची तुमची क्षमता किती आहे? तुम्ही किती प्रमाणात रिस्क घेऊ शकता वगैरे हे सगळं आहे. हे ह्या 3 मुद्द्यांवरती असते.